फ्रेंड्स, आता मी करत आहे पीठ मळून घेत आहे. असतं काय मूडच नाही मध्ये वाटून जॉईन केली होती ते पण परत क्लीन केली. आत्ता उठले मी 9 वाजता आणि तोंड धुतले, दात घासले, फ्रेश झाले. अंघोळ वगैरे काय केलेली नाही आहे. म्हणजे चला स्वयंपाक करूया. तर कालपासून खूप मूड ऑफ येतात. माणसाच्या जीवनात खरंच काही म्हणजे काहीच खरं नाही आहे. जे आहे ना ते खरंच हे करून राहायला पाहिजे. रोजचा दिवस शेवटचा आहे म्हणून जगलं पाहिजे. कालपासून मला एवढी पप्पांची आठवण येते, एवढी आठवण येते, सांगू शकत नाही. वडिलांची जागा खरंच कोणच नाही घेऊ शकत. काल धरून एवढं डोकं दुखतंय ना, गोळी खाल्ली काय खाल्ली तरी पण फरकच नाही पडत आहे. असं खूप म्हणजे एवढ्या दिवसाभर कधीच असं एकटं फील नाही वाटलं, एवढं मला आज एकटं फील वाटतंय. लय म्हणजे लय. ज्याला खरंच आयुष्य समजलं ना ते खरंच चांगलं जगन. आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन गेलेले अजितदादा. मला तर ते बातमी बघूनच शॉक झाले. ते बातमी बघूनच जेव्हा जसं डोकं उठलं ना ते बातमी बघूनच. मी 11 वाजता सगळ्यांचे स्टेटस बघितले, माझी मीटिंग झाली. नंतर मी थोड्या वेळ झोपले होते, सगळ्यांचे स्टेटस बघितले, शॉकमध्येच होते. त्या मम्मीचं गाव आहे ना बाबा, तिथं आम्ही त्यांच्या शाळेत म्हणजे नाही का कारखाना आहे, आठवड्याला दादा तिथे यायचे. आठवड्याला ते सगळं असं घरातलं कोणतरी गेले असं वाटते. पप्पांची एवढी आठवण येते ना. कोणाचं कधी हे लागण ना सांगू शकत नाही आपण. असं डोळ्यातून तर पाणी येत नाही, पण मन असं एवढं भरून येते ना. आणि हे नाही होते, डोकं उठले मनानेच. काल तर खूपच डेंजर त्रास झाला. आता उठले ना, जेवण तर माणूस म्हणलं खाल्ल्याशिवाय तर पर्याय नाही, खावं तर लागणारच आहे. आपापली काळजी घ्या सगळ्यांनी आणि चांगलं जगा. शेवटी काहीच नाही घेऊन जाते माणूस. बघितलं ना, किती पैसे असू द्या, काही असू द्या, शेवटी काहीच नाही. किती पैसे असले तरी आपण मागू शकतोय का? नाही, माझं जीवन दे मला परत. नाही मागू शकत. असं आहे, कोणीच नाही मागू शकत. तुम्ही नाही, मी नाही, कोणीच नाही. जगातला कोणताही व्यक्ती असू द्या, कितीतला किती मोठा असू द्या, किती महान असू द्या, कोणीच नाही मागू शकत. गरीब असो, श्रीमंत असो, सगळे सारखेच आहेत. खरंच आहे, लाईफ खरंच बेस्ट आहे. त्याला चांगल्या पद्धतीने जगा. उलट आपल्याला आपण भेटले नाही, आपल्याला लाईफ आपलं काहीतरी नशीब असेल म्हणून आपल्याला भेटले, त्याचा फक्त आनंद घ्या, बाकी काहीच नाही. जिकडून घेता येईल तिकडून आनंद घ्या. एक क्षण नका वाया घालू, एक क्षण बाबा असं का तसं का, काहीच नाही इथं. माझं जमीन, माझं घर, माझं ते, कशालाच अर्थ नाही आहे.
शेवटचा दिवस म्हणून प्रत्येक गोष्ट करायची आणि लढत राहायचं. बस. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, माझं हे माझं ते, त्याच्यात म्हणतातच आपलं आयुष्य चाललेलं आहे. राहतून आलो मी. कालच्या घटनेमुळे तर सगळ्यांचे डोळे उघडले असतील की बाबा खरंच काहीच नाही आहे माणसाच्या जीवनात अर्थ. एवढं कामासाठी निघलेला माणूस अचानक असं होते. कोणी स्वप्नात सुद्धा पाहिलं नसेल की अशी काय गोष्ट होईल म्हणून. आणि ते जर होत असेल हे किती दुर्दैवी गोष्ट आहे. मी त्याची भाजी मी डायरेक्ट कापून घेणार आहे असं आहे. कोणत्याच गोष्टीसाठी भांडणं नाही केली पाहिजे. बारीक सारीक तर बारीक असो नाही सारीक असो कोणतीच गोष्ट नाही. मी अगोदर पण सांगायचे मी खरंच मी तसं हे करायला लागलं. काल तर खरोखरच ते डायरेक्ट डोळ्यासमोरच आलं. असे नाही असं तर तुम्ही स्टेटस बघितलं असतं, माझ्या स्टोऱ्या बघितल्या असतात. माझी स्टोरी पण नाही ठेवतली पण तरी पण मी आज ठेवलेली. कारण की मोबाईल उघडले की तेच सर्व दिसते. मोबाईल उघडले की तेच सर्व दिसते. असं झालं. ते इमॅजिन पण नाही करू शकत काय गोष्टी. खूप मोठं व्यक्तिमत्व असणारा माणूस होता. कचऱ्याची गाडी पण इथे त्याने काय माहिती काल टाकलं पण नाही कचरा. बटाटा पण टाकणार आहे एक. आता आपल्या हातात आपण कसंही करायचं. पप्पा गेलते आमच्या तेवढे शॉपमध्ये गेले तेवढं असं हे झाले. कालपासून असं 1 मिनिट का 1 सेकंद जाणे पप्पांची आठवण येणे म्हणून कंटिन्यू. माझे पप्पा त्याच पक्षाचे होते.
त्याला काही बोलतं पडायला. पण सगळ्यांनी आपापले नाही का काळजी घ्या आणि चांगल्या पद्धतीने जगा. तुम्ही जगा, मी पण जगते आणि सगळ्यांनी जगू आपण. ज्यांना आयुष्य समजले ते जगतील, ज्यांना नाही समजलं ते तरी पण माझं माझं करत राहतील. दुसरा काही पर्याय नाही आहे. ज्यांना समजलं ते नक्कीच चांगलं जगणार, त्याच्यात वादच नाही. हॅपी राहा फक्त. कोणी आपल्याला अडवलं की तुम्ही हॅपी नका राहू म्हणून, कोण आपल्याला येऊन म्हणते रे तू काय हॅपी राहतोय म्हणून. जगत राहा. कधी निरोप घ्यावा लागेल शेवटचा आपल्याला माहीत पण नाही. स्वतःला संपवण्याचा तर कधीच प्रयत्न करू नका, कधी म्हणजे कधीच. मी काय बोलते कारण काय, ती चूक स्वतः मी केली होती. सांगू पुढच्या व्हिडिओमध्ये. बटाट्याच्या स्लाइस का एकदम बारीक केलं कारण शिजलं पाहिजे, नाही तर मेथी शिजायची आणि बटाटा वाफे पाहिजे, दोन्ही पण शिजतं. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. या सर्वांनी काळजी.